नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आलो आहे लोकमान्य नगर दादर इकडे. आणि इकडे ही जी बिल्डिंग आहे ती आहे स्वगृह सोसायटी. तर स्वगृह सोसायटी हे जुनं नाव आहे. त्यात आता जे नवीन नाव आहे ना एक आहे ना ते आहे अथर्व सुगी. क्रमांक आहे 457B. 2 फ्लॅट्स आहेत आणि याची किंमत जवळजवळ कार्पेट 850 आहे आणि किंमत 2 करोड आहे. दादर लोकमान्य टिळक नगर. समोर एल्फिस्टनचा फ्लायओव्हर आहे आणि तिथून आत आल्यानंतर मग इकडे हा सगळा आजूबाजूचा परिसर आणि इकडे आत गेल्यानंतर मग ही जी पहिली बिल्डिंग आहे तीच आहे. हा एक गेट आहे आणि पुढे एक गेट आहे. टोटल 20 की 21 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि काय केलं ना, रेसिडेन्शियल पूर्ण इथे फ्लॅट्स राहायला आहे आणि ही जी बाजूची बिल्डिंग आहे ती पार्किंगसाठी केलेली आहे. पूर्ण पार्किंगसाठी वेगळं केलेलं आहे आणि इकडे रेसिडेन्शियल. आणि या समोर एक्झिट घेतल्यानंतर राईटलाच एल्फिस्टनचा फ्लायओव्हर लागेल तुम्हाला. लगेच राईट घेतलं की समोर ए आणि बी विंगला एंट्री आहे. इथे सी विंग आहे, ABC आहे. मित्रांनो, अजून थोडीशी माहिती आपण घेणार आहोत या प्रोजेक्टबद्दल. आता हा जो स्कीम कोड आहे ना, हा फक्त 2 कॅटेगरीसाठी अवेलेबल आहे. एक आहे म्हाडा एम्प्लॉई, ज्यांना 5 वर्ष म्हाडामध्ये पूर्ण झालेले आहेत ते, आणि दुसरं आहे फिजिकल हँडिकॅप. तर प्रत्येकी 2 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाला एक म्हणजे म्हाडा एम्प्लॉईसाठी 1 फ्लॅट रिझर्वड आहे आणि फिजिकल हँडिकॅपसाठी 1 फ्लॅट रिझर्वड आहे. ठीक आहे. टोटल कार्पेट जो आहे तो जवळजवळ 850चा कार्पेट आहे आणि घराची किंमत जी आहे ती 2 करोड आहे. तर मोठा 2 BHK इकडे आपल्याला बघायला मिळतो प्राईम लोकेशनमध्ये. आणि प्लस याचा मी तुम्हाला लेआउटही दाखवणार आहे, जो म्हाडाच्या वेबसाईटवर दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघितलं तर या फ्लॅटला बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. आणि याची जी कॅटेगरी आहे ती MIची कॅटेगरीसाठी हे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने. असा हा L शेपचा त्यांनी प्लॅन दिलेला आहे सध्या. ठीक आहे. आणि इकडे त्यांनी म्हाडाचे फ्लॅट्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता जो कार्पेट दिलेला आहे या लॉटरीसाठी, ठीक आहे, तो दिलेला आहे 79.26. त्याच्यामुळे आपण आता याचं जे लेआउट आहे ते बघून घेऊया. ठीक आहे. सॉरी, हे इथे लिफ्ट दिलेली आहे. 2 लिफ्ट दिलेले आहेत. ही लिफ्ट 1, लिफ्ट 2 आणि ही लिफ्ट लॉबी आहे. त्याच्यानंतर मग इथे एंट्रन्स आहे. ठीक आहे. एंट्रन्स केलं तुम्ही बघाल तर इकडे समोरच आपल्याला लिव्हिंग आणि डायनिंग रूम मोठा स्क्वेअर शेपचा बघायला मिळतो.
आणि त्याच्यानंतर त्याच्या राईट बटरफ्लाय मॉडेल आहे, म्हणजे त्याच्या राईट साईडला तुम्हाला इथे बेडरूम बघायला मिळतो. आणि त्याच्यानंतर इथे टॉयलेट आहे बेडरूमला अटॅच. त्याच्यानंतर जो लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे त्याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला पॅसेज आहे आणि पॅसेजला लागूनच तिकडे किचन आहे. ठीक आहे, किचन झाल्यानंतर मग त्याच्या बाजूला इथे मास्टर बेडरूम आहे आणि त्याला अटॅच इथे टॉयलेट आहे. ठीक आहे, असं तुम्हाला हा बटरफ्लाय शेप म्हणतात त्याला, जिथे लिव्हिंग रूममध्ये असतो आणि त्याच्या दोन्ही बाजूला बेडरूम्स असतात, एक नॉर्मल बेडरूम आणि एक मास्टर बेडरूम. ठीक आहे, आणि प्रत्येकाला ही कंटिन्युअस बाल्कनी यांनी इथे दिलेली आहे. तुम्ही व्हिज्युअल्समध्ये सुद्धा बघितलं असेल. ते सी विंगमध्ये 101, 101, 201 आहे आणि 1022 602. ठीक आहे, तसंच डी विंगमध्ये म्हाडामध्ये 101 आणि हे सगळे फ्लॅट नंबर त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे, तर सध्याचा जो कार्पेट आहे तो डी विंगसाठी दिसतो आपल्याला इकडे. हे बघा, या लॉटरीमध्ये जो कार्पेट दिलेला आहे तो आहे हा डी विंगचा कार्पेट, डी विंगच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे तुमचा जो फ्लॅट नंबर असणार आहे तो कदाचित हे डी विंगचे फ्लॅट नंबर दिलेले आहे. फ्लॅट नंबर 101, 102, 103, 700 म्हणजे पहिल्या माळ्यावर असणार आहे, 7व्या माळ्यावर, 9व्या माळ्यावर, 9 ते 14व्या माळ्यावर, 16 ते 23 माळ्यावर. ठीक आहे, असे यांनी हे फ्लॅट्स नंबर दिलेले. तर याच्यामध्ये कुठेही डी विंगमध्ये तो फ्लॅट असू शकतो, कारण की इकडेच फक्त तेवढा डी विंगमध्येच तो कार्पेट आपल्याला बघायला मिळतो जो या लॉटरीमध्ये आहे. आणि ते जर तुम्ही दुसरीकडे कार्पेट बघाल तर वेगवेगळा कार्पेट तुम्हाला बघायला मिळतो. म्हाडाचेच फ्लॅट्स आहेत पण कार्पेट वेगवेगळा बघायला मिळतो तुम्हाला. इकडे कार्पेट वेगळं आहे, इकडे प्राईम लोकेशन आहे, सगळं व्यवस्थित आहे. जर तुमचा बजेट 2 करोडचा असेल आणि MIG कॅटेगरीमध्ये असाल तर नक्की या स्कीम कोडला अप्लाय करा. कनेक्टिव्हिटी आणि लोकेशन वाईज सगळं व्यवस्थित आहे या प्रोजेक्टचं. याची मार्केट प्राईस मी तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता इथे 2.25 करोड दाखवते, पण हा कार्पेट म्हणजे म्हाडाचा 850 आहे कार्पेट. तर इकडे कार्पेट कमी असून सुद्धा म्हणजे म्हाडाचा कार्पेट 800 आहे, त्याची प्राईस 2 करोड आहे. आणि इथे कार्पेट बघा 587 आहे म्हणजे, आणि ते 2.2 करोड याची प्राईस आहे. तर घराच्या किमती मार्केट प्राईस खूप जास्त आहे याची. इकडे पण बघा 780चा बिल्टअप दिलेलं आहे आणि याचं किंमत बघा 3 करोड आहे. तर म्हाडा प्राईज आणि मार्केट प्राईजमध्ये आहे बऱ्यापैकी डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हे दोन्ही सुगी अथर्वचेच फ्लॅट्स आहेत. बाकी अजून इकडे पण बघू शकता तुम्ही, हा कार्पेट कमी आहे. ठीक आहे, 470चा कार्पेट आहे. पण याची किंमत बघा इथे 2.35 करोड आहे. इकडे सुद्धा 470चा कार्पेट सेम. इथे 385ला बघा 2.10. तर सेम 2.10मध्ये तुम्हाला जवळजवळ 800चा कार्पेट म्हाडा देत आहे. त्याच्यामुळे जे कोणी या कॅटेगरीमध्ये आहेत आणि 2 करोड जर तुमचा बजेट असेल तर नक्की अप्लाय करा या लोकेशनसाठी. धन्यवाद. आणि बाकीचे साईट व्हिजिटसुद्धा मी केलेले आहेत, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले आहे, तेही जाऊन चेक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.